कोल्हापूर काँग्रेसने अवघ्या 2.5 वर्षात 2 मोठे आघात सहन केलेत. मोदी लाटेतही आपली लोकप्रियता कायम राखून कोल्हापूरमधून निवडून आलेले आमदार चंद्रकांत जाधव आणि पांडुरंग निवृत्ती पाटील अर्थातच आमदार पी.एन. पाटील हे 2 आमदार काँग्रेसने गेल्या 2.5 वर्षाच्या फरकाने गमावलेत. बलाढ्य सत्ताधाऱ्यांशी लढताना काँग्रेसवर निष्ठा ठेवून वाटचाल करणारे जाधव आणि पाटील यांच्या निधनामुळे काँग्रेसचं कोल्हापूरमध्ये मोठं नुकसान झालंय. अनेक राजकीय वादळातही पी.एन. यांनी आपली निष्ठा कायम काँग्रेसवर ठेवली. घरात पाय घसरून पडल्यामुळे 19 मे रोजी पी.एन. पाटील यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर एअर ॲम्ब्युलन्सद्वारे मुंबईला उपचारासाठी नेण्यात आलं होतं. उपचारादरम्यान पाटील यांची आज दिनांक 23 मे 2024 रोजी प्राणज्योत मालवली. पक्षफोडीच्या या राजकीय दलदलीत खरी निष्ठा काय असते हे पी.एन. पाटील यांनी दाखवून दिलं. अनेक मोठ्या राजकीय वादळातही त्यांनी काँग्रेसवरील आपली निष्ठा कायम ठेवली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर त्यांनी 1999 मध्ये कोल्हापूर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची आव्हानात्मक जबाबदारी स्वीकारली. पी.एन. पाटील हे प्रथम 2004 मध्ये आमदार झाले, पण पुढच्या सलग 2 म्हणजे 2009 आणि 2014 निवडणुकांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. खरं तर हे दोन्ही पराभव पक्षातील लोकांनी गद्दारी केल्यामुळेच झाले होते. मात्र त्याबाबत कुठेही वाच्यता न करता पी.एन. पाटील आपली राजकीय लढाई लढतच राहिले. पुढे 2019च्या विधानसभा निवडणुकीत ते करवीरमधून चंद्रदीप नरके यांचा पराभव करून पुन्हा आमदार झाले. काँग्रेस पक्षावर कायम निष्ठा राखणाऱ्या पी.एन. पाटील यांना मंत्रिपदाच्या स्पर्धेत कायम त्यागाची भूमिका घ्यावी लागली, पण त्याबाबतही नाराजी त्यांनी कधीच बोलून दाखवली नाही. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे विश्वासू अशी पी.एन. पाटील यांची ओळख होती. 2004 मध्ये ते प्रथम निवडून आले होते, त्यामुळे त्यांना त्यावेळी मंत्रिपद मिळू शकलं नाही. मात्र 2019 मध्ये महाविकास आघाडीमुळे त्यांना संधी मिळू शकली नाही. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक असलेल्या आमदार पी.एन. पाटील यांना फेब्रुवारी 2023 मध्ये ईडीने चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. त्यावेळी त्यांनी ईडीसमोर हजेरी लावली नाही. त्यानंतर ईडीने पुणे आणि कोल्हापूरमध्ये ठिकठिकाणी छापेमारी केली. त्यानंतर ते स्वतःहून ईडीसमोर उपस्थित राहिले. दरम्यान कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार आणि उद्योगपती चंद्रकांत पंडित जाधव यांचं 2 डिसेंबर 2021 रोजी हैदराबाद येथे निधन झालं होतं. आजारी असल्यामुळे त्यांना उपचारासाठी हैदराबाद येथे दाखल केलं होतं. मात्र त्यांचंही उपचारादरम्यान निधन झालं होतं. विधानसभेच्या 2019च्या निवडणुकीत चंद्रकांत जाधव यांनी माजी आमदार राजेश क्षीरसागर यांचा पराभव केला होता. कोरोनाच्या काळात त्यांना 2 वेळा कोरोना झाला होता. त्यातून ते ठणठणीत बरे झाले होते. मात्र त्यानंतर आजारी पडलेल्या जाधव यांना उपचारासाठी हैदराबाद येथे दाखल करण्यात आलं होतं. त्याच ठिकाणी त्यांची प्राणज्योत मालवली होती. फुटबॉलप्रेमी आमदार अशी चंद्रकांत जाधव यांची ओळख होती. कोल्हापुरात फुटबॉलचा खेळ रुजावा आणि तो मोठ्या प्रमाणात वाढावा यासाठी ते कायम कार्यरत असायचे. त्यांच्या मृत्यूनंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी जयश्री जाधव या मोठ्या मताधिक्यानं निवडून आल्या. चंद्रकांत जाधव यांचा राजकीय वारसा त्या चालवित आहेत. या 2 निष्ठावंत आमदारांच्या निधनामुळे कोल्हापूर काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. 2 महत्त्वाचे नेते अवघ्या 2.5 वर्षात कोल्हापूर काँग्रेसला मुकावे लागलेत. मराठी एस न्यूजसाठी कोल्हापूरहून संदीप आडसूळ.